आज माजी आमदार शहाजीबापू पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे धवलसिंह मोहिते पाटील आणि उर्वशीराजे मोहिते पाटील यांची आज जाहीर सभा या ठिकाणी पार पडली। एक मोठं उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होतं। आज आपण निमगाव गावच्या माजी सरपंच या नात्याने आपण काय सांगा? आज शहाजीबापू पाटील तसेच इतर मान्यवरांची सभा अतिशय उत्साहात पार पडली। या सभेवरून समजते की या निमगाव गटामध्ये लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि भरघोस मताने आमची तिन्ही उमेदवार निवडून येतील। शहाजीबापूने एक महत्त्वाचं असं एक वक्तव्य केलं की आजची सभा ही खऱ्या अर्थाने विजयाची सभा होते, त्यामुळे हे सीट या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने निवडून येते। याचं कारण काय? याचं कारण एकच आहे, तिन्ही उमेदवार अतिशय चांगले आहेत, त्यांचं काम चांगलं आहे। त्यानंतर जे निमगाव गणातून उमेदवार आहेत दत्ता भैया एक पैलवानकी असल्यामुळे त्यांच्या ओळखी आहेत, त्याचबरोबर त्यांचं काम चांगलं आहे। फक्त मतदानापुरतंच नाही तर कुठलंही पद नसताना त्यांचं काम जवळजवळ 1-2-3 वर्ष झालं। जसे ते लोकांमध्ये समाजात जसे वावरायला लागलेत तसं आदरणीय कैलासवासी दादांचा वारसा घेऊन पुढे चाललेत आणि हेच सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे। या ठिकाणी एक प्रचार केला जातो की व्यक्ती विरुद्ध प्रवृत्ती अशी या ठिकाणी निवडणूक आहे। नेमकी प्रवृत्ती कोणती आहे? हे बरोबर आहे, एकदम खरं आहे। व्यक्ती विरुद्ध प्रवृत्ती अशीच ही निवडणूक आहे। समोर विरोधी पक्षाची तुम्ही प्रवृत्ती तर बघतच आहात। तालुक्याचे भूमिपुत्र आणि ज्यांनी या तालुक्याचं नंदनवन केलं असा मोहिते पाटील परिवार, ज्यांच्यावर पूर्ण तालुक्याचं प्रेम आहे, या परिवारावर अतिशय खालच्या थरावर जाऊन टीका टिप्पणी प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस होत आहे। म्हणूनच आणि ही निवडणूक सध्या पूर्ण माळशिरस तालुक्याच्या जनतेने हातात घेतली आणि बाहेरचं पार्सल बाहेरच पाठवायची तयारी त्यांनी केली। ज्यांनी आमदार केलं असे मोहिते पाटील आणि ज्यांनी त्यांना या तालुक्यात आणलं, ज्यांनी त्यांच्या हाताला धरून ज्यांनी या तालुक्यात आणलं, असं नेतृत्व त्यांनी संपवण्याचा प्रयत्न केला। म्हणूनच ही निवडणूक ही व्यक्तीविरुद्ध प्रवृत्ती अशी आहे। आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुका अध्यक्ष आहात। महिलेचा प्रतिसाद कसा मिळतो या तालुक्यामध्ये? महिलांचा प्रतिसाद लाडक्या बहिणीमुळे अतिशय शिवसेना या पक्षाला अतिशय उत्स्फूर्तपणे महिलांचा प्रतिसाद आहे। एकनाथ शिंदे साहेबांना लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असं म्हणलं जात होतं, पण ते खरंच आहे हे यावेळेस प्रचारात फिरताना आम्हाला समजलं। महिलांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे। काल माजी आमदारांची या ठिकाणी सभा झाली, त्या सभेमध्ये अनेक वक्तव्य त्यांनी या ठिकाणी केली की रुपयाचा निधी या तालुक्याला मिळू देणार नाही, जर आमची सीट आली तर 500 कोटी 10 कोटी पाहिजे तेवढा निधी देतो असं वक्तव्य करतात। काय सांगा? त्यांच्या या बोलण्याला कोणी भीक घालणार नाही। आम्ही जो पक्ष सत्तेत आहे आणि सत्तेत ज्या पक्षाची युती आहे त्यांच्यासोबतच आहोत। फक्त त्यांचं बोलणंच आहे की 1 रुपयाचाही निधी आणणार नाही, हे फक्त त्यांचं बोलणं आहे। खऱ्या अर्थानं ज्यावेळेस ते आमदार होते त्यांनी तालुक्यात काय केलं, काय विकास कामं केली ही जनतेला माहीत आहेत आणि सत्तेत नसतानाही मोहिते पाटलांनी काय कामं केली किंवा त्यांच्याबरोबर काम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांनी, मी सरपंच असताना आम्ही काय कामं केली हे पण जनतेला माहिती आहे। आपण फिरत असताना विकास काय राहिलेला बाकी आहे आणि तो आपल्याला या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून करायचा आहे, काय सांगाल त्याबाबत? आता आम्ही प्रचाराला फिरत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एवढीच लक्षात आली की माळशिरस तालुका हा शेतीपूरक तालुका आहे, शेतीप्रधान तालुका आहे आणि त्यामुळे शेती व्यवसाय करायचा म्हटलं तर सर्वात मोठी अडचण आहे ही रस्त्यांची आणि प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची। तर एक रस्त्यांवरती आणि पिण्याच्या पाण्यावरती काम करण्यावर आमची भर असेल। प्रश्न करतो आपण, एक सर्वाधिक चर्चेत आपलं नाव आहे की या राजकीय समीकरणाविषयी आपण काय सांगाल? काय अंदाज आहे आपला? राजकीय समीकरण पाहता माळशिरस तालुक्यात निमगाव गणाचे तिन्ही उमेदवार हे तालुक्यात सगळ्यात जास्त मतांनी निवडून येतील हा माझा विश्वास आहे। आणि राजकारणात काम करत असताना दरीशील भैयाजींनी जे सांगितलं की 9-18 सुपडा असावा, हे 100% होणार आहे। आणि निमगाव गणाबद्दल तुम्हाला विचारायचं असेल तर ते निवडणुकीनंतर मी तुम्हाला म्हणजे रणनीती किंवा काय प्रचार होता, कसा प्रचार होता,
कशा पद्धतीनं दत्ताभायांचं लॉन्चिंग किंवा त्यांचा वारसा किंवा त्यांच्या प्रत्येक गोष्टीचा आम्ही फायदा घेतला आम्ही घेणार आहोत घेतोय, तर ह्या गोष्टी तुम्हाला मी इलेक्शननंतर सविस्तर मुलाखत देईन. 9-18 सुपडा साप हे नक्की ठरले. वैदिक तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, आपण प्रचार करत असताना जो जनतेचा प्रतिसाद मिळत आहे, जनतेचा हां. प्रतिसाद मिळत आहे, त्या मतदारांना आपण आव्हान काय करा? आता सध्या जनतेचा खूप जास्त प्रतिसाद आहे. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की आजची ही सभा झाली त्यानंतर आम्ही प्रचाराला फिरतोय, तुम्ही बघितलंच असेल. 18 वर्षापासून ते 80 वर्ष वय असणाऱ्यांपर्यंत सगळी लोक आमच्यासोबत प्रचारात आहेत. महिला वर्ग भरपूर आहे आणि मतदारांना माझं एवढंच आव्हान आहे की तुमच्या अडीअडचणींना तुम्ही हाक द्याल तिथं आम्ही उभा राहू. दत्ताभैया पैलवान आहेत, त्यानंतर आदरणीय कैलासवासी नानासाहेबदादांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या आशीर्वादाने चालणारं एक उमदा नेतृत्व आपल्या गावाला भेटणार आहे. तुमच्या शेतीच्या अडीअडचणी असतील, दवाखान्याच्या काही अडचणी असतील, तुमच्या इतर काही अडचणी असतील, तिथं प्रत्येक ठिकाणी तुम्ही फोन कराल, तिथं रात्री अहोरात्र कधीही फोन कराल त्यावेळेस उभा राहणारे एक चांगलं कणखर नेतृत्व तुम्हाला भेटणार आहे. म्हणूनच माझी सर्व मतदार बंधू भगिनींना हीच विनंती असणार आहे की निमगाव गटातून जिल्हा परिषदेच्या उमेदवार आदरणीय नीलावती काकू, त्याचबरोबर माने वहिनी आणि दत्ताभैया मगर यांना तुम्ही भरघोस मताने विजयी करा. आता आपण सांगितलं की दत्ताभाई मगर हे पैलवान आहे हो. आणि महाराष्ट्रभरमध्ये निमगाव हे कुस्तीचं गाव म्हणून ओळखलं जातं. आता ही मैदानावरची कुस्ती होती, परंतु आता ही राजकीय कुस्ती या ठिकाणी होणार आहे. आपण या कुस्तीकडे कसं बघताय राजकीय? दत्ताभैया पैलवान होते आणि त्यांना हे बाळकडू घरातूनच मिळालेले. आदरणीय मल्लसम्राट पैलवान रावसाहेब बापा मगर यांच्या आखाड्यात तयार झालेले ते पैलवान आहेत आणि कैलासवासी आदरणीय नानसाहेब दादा मगर यांचा राजकीय वारसा घेऊन ते पुढं चालणारं एक नेतृत्व आहे.